सर्वप्रथम पालकांना माझा नमस्कार. तसेच आय कॅन इन्स्टिट्यूटची टीम व विवेक भोसले सर यांचे मनपूर्वक आभार. तर आय कॅन इन्स्टिट्यूट ह्या संस्थेबद्दल माहिती द्यायची म्हणलं किंवा प्रत्येक पालकांच्या मनामध्ये आपली मुलं तिथं ॲडमिशन घेते वेळेस ज्या मनामध्ये शंका कुशंका येतात किंवा सोयीसुविधा कशा असेल, शिक्षण कसं असेल, अशा प्रत्येकाच्या मनात शंका येते. तसेच आमच्याही मनात सुरुवातीला अशा शंका आल्या होत्या व ते आम्ही अनुभव यापूर्वी 2021 या साली घेतलेला आहे. कारण सर्वप्रथम 2021 साली मला त्यावेळेस यूट्यूबवरती किंवा फेसबुकवरती या आय कॅन इन्स्टिट्यूटची जी ॲडव्हर्टाईज मी बघितली होती, त्यावेळेस मी त्यातून थोडीशी माहिती घेऊन विवेक भोसले सरांचा मला कॉन्टॅक्ट नंबर मिळाला. त्यावेळेस मी सरांशी संपर्क करून त्या संस्थेबद्दल थोडीशी माहिती विचारून घेतली. तर सुरुवातीला माझ्या मनात अशीच शंका कुशंका येत होत्या की बाबा सोयीसुविधा कशा असेल, राहण्याची सुविधा, जेवणाची सुविधा कशी असेल. आम्हाला भरपूर अशा शंका येत होत्या. परंतु आम्ही एक शेवटी धाडसी निर्णय घेऊन त्या ठिकाणी माझा मुलगा जयकुमार शिंदेला आम्ही रहिवाशी ॲडमिशन घेतले. ॲडमिशन घेतल्यानंतरच आम्हाला समजलं तिथं की तिथं कशा प्रकारची सुविधा आहे किंवा जेवणाची कशी सुविधा आहे, मुलांची कशी काळजी घेतली जाते, हे सर्व आम्हाला तिथे गेल्यानंतरच समजलं. तसंच प्रत्येक वेळेस प्रत्येक बॅचला पालकांची अशा अडचणी किंवा शंका कुशंका असतात. पण माझं तर असं एक म्हणणं आहे की पालकांनी कोणत्याही प्रकारच्या मनात शंका न ठेवता बिनधास्तपणे त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यावे. कारण आय कॅन इन्स्टिट्यूट ही अशी एक संस्था आहे की महाराष्ट्रामध्ये अशी मला तर कुठं मी असं ऐकण्यात किंवा बघण्यात आलेलं नाही. कारण माझी नोकरी पोलीस खात्यात असल्यामुळे जवळपास नाही म्हणलं तर पूर्ण महाराष्ट्र जवळपास फिरून झालेला आहे. तर असे इन्स्टिट्यूट माझ्यासुद्धा ऐकण्यात आणि माहितीत नाही. कारण ह्या इन्स्टिट्यूटची थोडक्यात माहिती द्यायची म्हणलं तर असं आहे की ह्या इन्स्टिट्यूटचा खरंच एक सक्सेस रेशो बघितला तर मला तर वाटतं महाराष्ट्रात कोणतीच अशी संस्था नाही की त्यांचा सक्सेस रेशो असा सिलेक्शन सक्सेस रेशो असा म्हणजे भरपूर प्रमाणात आहे. तर या ठिकाणी फक्त शिक्षण हेच फक्त ध्येय ठेवून तिथं त्या संस्थेमध्ये मुलांना शिकवलं जात नाही, तर आध्यात्मिक, धार्मिक, आपल्या रूढी, परंपरा, संस्कार याचे सुद्धा शिक्षण दिले जाते. जे सैनिक स्कूलचे प्रिपरेशन बरोबर हे या प्रकारचे शिक्षणसुद्धा दिले जाते. तसेच आपल्या हिंदू रूढी परंपरेनुसार जे सण येतात ते सणसुद्धा या ठिकाणी साजरे केले जातात. ते बी एकदम मनसोक्तपणे मुलांना मनसोक्तपणे आनंद घेता येतील असे सण साजरे केले जातात. समजा राष्ट्रीय सण आपला 15 ऑगस्ट असतो देशाचा, त्या दिवशीसुद्धा हा 15 ऑगस्टचा त्या दिवशीसुद्धा हा इतकं सुंदर कार्यक्रम आयोजित केला जातो. तर मुलांसाठी त्या दिवशी एक स्पर्धा आयोजित केलेल्या जातात. खेळाच्या स्पर्धा, भाषणाच्या स्पर्धा, त्यामधून मुलांना एक प्रोत्साहन मिळतं. तसेच रक्षाबंधनाचा कार्यक्रम असू द्या किंवा दिवाळीचा सण असू द्या, दिवाळीचा सणसुद्धा इतक्या सुंदर प्रकारे साजरा केला जातो की आपण आपल्या घरीसुद्धा आपल्या मुलांसाठी एवढा सुंदर साजरा करत नाही. कारण सुरुवातीपासून शेवटपर्यंत जसा जो क्रम असतो दिवाळी सणाचा, लक्ष्मीपूजन, गोवारस म्हणा किंवा लक्ष्मीपूजन म्हणा, बालप्रतिपदा पाडवा म्हणा किंवा भाऊबीज म्हणा, अशा प्रकारे दिवाळीचा सण उत्तम प्रकारे साजरा केला जातो. तसेच त्यांना पूर्ण संस्कार घडवले जातात. तसेच मुलांची इतकी काळजी घेतली जाते की आपण आपल्या घरीसुद्धा तेवढी असे मनापासून काळजी घेतो. एखादे मुलं आजारी पडले तर त्यांची लगेच तत्पर सेवा उपलब्ध असते, 4 चाकी उपलब्ध असते, दवाखान्यात घेऊन जातात. तसेच काय प्रॉब्लेम मुलांना आला तर लगेच त्यांची सेवा जागेवर असते. आपण आपल्या घरीसुद्धा आपण एवढे मुलांना तात्काळ सुविधा पुरवू शकत नाही. अशा एक प्रकारची म्हणजे आय कॅन इन्स्टिट्यूट अशी सुविधा पुरवते त्या ठिकाणी. त्यामुळे पालकांनी त्या ठिकाणी ॲडमिशन घेताना निश्चिंत होऊन ॲडमिशन घ्यायचे. तसेच बाकीचे गोष्टी सांगायचे म्हटलं तर एक जेवणाचं बाबतीत सांगायचं झालं तर जेवणसुद्धा एकदम पोषक असा आहार दिला जातो मुलांना. जेवणास तर कसलीच काळजी
कधीच करू नये पालकांनी. तसेच थोडी शारीरिक त्यांची काळजी घ्यायची म्हटलं तर दररोज सकाळी 5:30 वाजता उठून त्यांच्याकडून व्यायाम करून घेतला जातो, योगा करून घेतला जातो. अशा प्रकारे शारीरिक शिक्षणाबरोबर शैक्षणिक शिक्षणसुद्धा क्वालिटीचं आहे या ठिकाणी. तर शिक्षण अशा प्रकारचे आहे, तुम्ही ह्या मुलाला इथं ॲडमिशन घेतल्यानंतर प्रत्येक महिन्याला त्याचा प्रोग्रेस कसा आहे ते तुम्ही प्रत्येक महिन्याला पॅरेंट्स टीचर्स मीटिंग झाल्यानंतर तुम्हाला समजून येईल त्या ठिकाणी की आपल्या मुलामध्ये काय बदल होतो आणि कसा बदल होतो ते. कारण एक अनुभव घेतल्याशिवाय आपण ते सांगूच शकत नाही किंवा बोलूच शकत नाही. कारण मी अनुभव घेतलेला आहे त्या ठिकाणी. खरंच आयकॅन इन्स्टिट्यूटचा सर्व स्टाफ आणि भोसले सर इतक्या छान पद्धतीने मुलांना शिकवण्यात एक्सपर्ट आहेत की त्यांना मुलांना कोणत्या पद्धतीने समजेल त्या पद्धतीने ते सांगण्याचा प्रयत्न करत असतात. एखादा ढसजरी मुलगा असला तरी त्याला त्या पद्धतीनं कसे समजेल, 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा, भरपूर वेळा असा ते सांगण्याचा प्रयत्न करतात. ते कधीच कंटाळा करत नाहीत की एका मुलाला किती वेळा समजून सांगायचं. त्यामुळे ते शिक्षणाची पद्धती ही एक आयकॅन इन्स्टिट्यूटची एक मौल्यवान म्हणलं तरी अशी देणगी आहे की ती खरंच तिथं मुलं शिक्षणासाठी ठेवल्यानंतर एक खूपच म्हणजे खूपच बदल घडून येतो मुलांमध्ये. तसा विचार केला तर सैनिक स्कूलचा अभ्यासक्रम हा काही साधा नाही किंवा सोपा नाही आहे. ती एक छोटीशी MPSCची एक्झाम असल्यासारखीच आहे. पण एवढा मोठा अभ्यासक्रम त्या मुलांकडून कशा पद्धतीने करून घ्यायचं हे अशा प्रकारे आयकॅन इन्स्टिट्यूट ही मुलांकडून उत्तम प्रकारे अभ्यास करून घेतात. जेणेकरून मुलांना अशा मिनी MPSC परीक्षा कशा म्हणजे एकदम सोप्या स्वरूपात जाईल ह्या पद्धतीने त्यांच्याकडून अभ्यास करून त्यांना उत्कृष्ट यश मिळेल ह्या पद्धतीने ते सतत प्रयत्नरत असतात. खरं सांगायचं झालं तर आयकॅन इन्स्टिट्यूट ही एक अशी संस्था आहे, त्याला आपण एक ज्ञानाची वाहती गंगा म्हटलं तरी काही कमी होणार नाही. देशभरातून लोक गंगा उत्तर प्रदेश या ठिकाणी गंगा नदीत स्नान करण्यासाठी जातात. कारण का जे आयुष्यभर जे समजा लोकांनी पाप केलेलं असतात त्या नदीमध्ये स्नान केल्यानंतर सर्व पाप धुवून जातात. त्या पद्धतीने मी तर म्हणतो की आयकॅन इन्स्टिट्यूट अशी एक ज्ञानाची वाहती गंगा आहे की त्यामध्ये सर्व पालकांनी आपल्या मुलांना न्हावून घ्यावं. कारण सर्व अज्ञान दूर होऊन त्या ठिकाणी एक सर्व मुलं हे ज्ञानी होतील अशी एक ही संस्था आहे. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन विच कॅन यूज चेंज द वर्ल्ड. या म्हणीप्रमाणे एज्युकेशन हे असं एक वेपन आहे की ते तुम्ही कसं वापरता किंवा कसं यूज करता त्यावर तुम्ही सर्व जग चेंज करू शकता. तर हे वेपन म्हणजेच एज्युकेशन आहे. पण एज्युकेशन देणारी संस्था बी महत्त्वाची आहे. तर ती एज्युकेशन देणारी संस्था ही आयकॅन इन्स्टिट्यूट माझ्या म्हणण्याप्रमाणे किंवा माझ्या अनुभवाप्रमाणे ही एक उत्तम अशी संस्था आहे. अशा प्रकारे टॉप क्वालिटीचं शिक्षण देऊन मुलं ही त्याचप्रमाणे टॉप क्वालिटीची घडून येतात. कारण हीच मुले उद्या भविष्यात जाऊन देशाचे भवितव्य घडवणारे आहेत. कारण तशी ही मुलं या ठिकाणी घडतातच आणि हेच मुले उद्या देशाच्या प्रशासनामध्ये जाऊन देश चालवणार आहेत. अशी मुलं या ठिकाणी घडत आहेत. तर खरंच आयकॅन इन्स्टिट्यूट आणि विवेक भोसले सर यांचे मनापासून आभार मानाल तेवढे कमीच आहात. तरी पालकांनी काही मनामध्ये शंका न ठेवता या ठिकाणी आपल्या मुलांचं भवितव्य घडवायचं असेल तर एक मी तर म्हणतो डोळे झाकून आयकॅन इन्स्टिट्यूट पंढरपूर या रहिवाशी जो त्यांचा संस्था आहे त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यावं आणि आपल्या मुलांचं भविष्य हे उज्ज्वल करावं. कारण सांगायचं झालं तर सर्वच मुलं सैनिक स्कूलला लागतील असं नाही. कारण स्वतः माझं सांगायचं झालं तर 2021 साली माझ्या मुलाचं जयकुमार शिंदे याचं मी ॲडमिशन घेतलं होतं. त्यावेळेस माझाच मुलगा सैनिक स्कूलला
त्यावेळेस लागला नव्हता किंवा त्याचं ॲडमिशन झालं नव्हतं, त्यावेळेस आम्हाला सुरुवातीला फार वाईट वाटलं की 1 वर्ष ठेवून त्या काही ठिकाणी आम्ही एवढं खर्च करून बाबा शिक्षण चांगलं असून का लागला नाही, तर फार वाईट वाटलं. परंतु नंतर हळूहळू विसरत जाऊन ज्यावेळेस आम्ही असं बारामतीसारख्या शहरा ठिकाणी राहायला आलो, त्यावेळेस तिथंही शिक्षणाचं एक दुसरं माहेरघर म्हटलं जातं बारामतीला. एक महाराष्ट्रात सिद्धीचं माहेरघर म्हटलं तर पुणे आणि दुसरं माहेरघर म्हटलं तर बारामती हे आहे, लक्षात घ्या. तर त्या ठिकाणी सुद्धा चांगल्या शिक्षण संस्था उपलब्ध आहेत. तर आम्हाला नंतर आयकॅन इन्स्टिट्यूटमध्ये जे शिक्षण घेतलं त्याचा फायदा आम्हाला नंतर फारच चांगल्या पद्धतीचा झालेला दिसला. कारण बारामतीसारख्या टॉप क्वालिटीचे शिक्षण असणाऱ्या शहरामध्ये सुद्धा आम्ही जिथं त्याचं ॲडमिशन घेतलं तिथं सुद्धा तो आता सध्या टॉप 5मध्ये असतो. तसेच मंथनसारखी एक्झाम, स्कॉलरशिपसारखी एक्झाम, त्याला प्रत्येक वर्षी याच्यामध्ये पुरस्कार मिळतो आहे. कारण हे सर्व जी देण आहे ती सर्व आयकॅन इन्स्टिट्यूट या संस्थेचीच आहे. कारण तिथं त्याचं बेसिक एकदम एकदम परफेक्ट झालं. त्यामुळंच आता इथून पुढं त्याला कोणत्याही गोष्टीची कसलीही कमतरता जाणवत नाही आहे. तशा पद्धतीने आम्ही मुलाला ठेवल्यामुळं आमची मुलीचं सुद्धा ॲडमिशन ह्या वर्षी आम्हाला तिथं घ्यायचं होतं. त्यावेळेस आमच्या मनामध्ये द्विधा मनस्थिती होती की मुलगी एवढी काय हुशार नव्हती, पण तरीसुद्धा ठेवावं की नाही, काय करावं, तिच्यात बदल होईल का नाही, असं सुद्धा तरीसुद्धा येत होतं. पण आम्ही आमच्या मुलाचा थोडासा विचार किंवा त्याचं थोडंसं अनुभवाप्रमाणे आम्ही मार्गदर्शन घेतलं की काय करावं सांग म्हणून. तर त्याने त्यावेळेस सांगितलं की खरंच पप्पा त्याला ॲडमिशन त्या ठिकाणी घ्या, कारण त्या ठिकाणी बरंच म्हणजे एकदम परफेक्ट विषय होऊन जातात. मॅथ, इंग्लिश, IT, GK हा सर्व विषय एकदम परफेक्ट होऊन जातात त्या ठिकाणी. त्यामुळे तुम्ही बिनधास्त आसावरील आपल्या तिथे ॲडमिशन घ्या. तो म्हटल्यानंतर आम्ही तिथे ॲडमिशन घेतलं आणि खरोखरच आमची मुलगी काही एवढी हुशार नव्हती, पण ॲडमिशन घेतल्यानंतर आम्ही प्रत्येक महिन्याला किंवा 2 महिन्याला तिथं पॅरेंट्स मीटिंग असल्यानंतर जातो किंवा त्यांची ती प्रोग्रेस शीट आम्हाला ती पाठवली जाते. त्यातून आम्हाला एक समजलं जातं की खरंच मुलीची फार सुंदर प्रगती होत आहे तिथं. आणि हे सर्व किमया म्हणजे आयकॅन इन्स्टिट्यूट आणि विवेक भोसले सर यांचीच आहे. तरी त्या ठिकाणी आयकॅन इन्स्टिट्यूट या संस्थेची अशीच भरभराट हो आणि त्यांच्याकडून अशीच देशाची भवितव्य घडणारी पिढी घडत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि 2 शब्द संपवतो.